कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। संकेत काय म्हणते मी, खरं सांग तू। हे बघ, काही प्रॉब्लेम असेल ना तर आपण मिळून सॉल्व्ह करू शकतो। तू खरं तर बोल। रडू नकोस बाळा। ठीक आहे, तू बस इकडे बस आधी बस। रडू नकोस बाळा, हा? अजिबात घाबरायचं नाही, मी आहे ना। आता मला सांग, काय झालंय? मी खरं बोललं तर खूप प्रॉब्लेम होतील मॅडम। म्हणजे? माझ्या आई वडिलांना खूप त्रास होईल मॅडम। हे बघ, तू खोटं बोललास तर त्यांना त्रास होईल, कळतंय तुला? असं नको करूस बाळा, प्लीज असं नको करूस, खरं बोल। मला आणि माझ्या आई बाबांना असलं काही करायचं नव्हतं मॅडम, पण करावं लागलं कारण की आम्ही गरीब आहोत ना। आमची परिस्थिती खूप बेताची आहे मॅडम। आम्ही ऐकलं नसतं तर आम्हाला गावाबाहेर काढलं असतं मॅडम। सॉरी मॅडम, चुकलं माझं, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला। चुकलं म्हणजे? मला कळलं नाही बाळा, काय काय बोलतेस तू? सॉरी मॅडम, काल मी तुमचं नाव घ्यायला नको होतं मॅडम। सॉरी मॅडम, मला खोटं बोलावं लागलं मॅडम। अरे का पण? काय झालं? माझ्या आई बाबांना दम दिला होता म्हणून मी खोटं बोललो। कुणी दम दिला? दुर्गेश्वरी मॅडम। अगं ऐकलं का? अगं बया बया बया, अहो काय हो हे? कालच किराणा भरला होता ना हो तुम्ही, आणि आता परत हे काय घेऊन आला सा? आधीच एक तर पैसा नाही हातात खर्चायला, आणि तुम्ही अजून एक खर्च वाढवत बसलाय। अगं हो, ऐकून तर घेशील, मी काहीच खर्च नाही केलाय। आणि मग हे एवढं सामान काय आबाळातून पडले होय? हे समज सामान अधिपती सरकारांनी पाठवलं आहे। काल तर सगळं सरकार देऊन गेलेत ना हो, आणि आज हे परत दिले? अगं आपल्या संख्याला काय बी कमी पडू नये म्हणून दिलंय त्यांनी। धाकलं सरकार आपल्यासाठी किती करतात ना हो। होय, अगं हीच तर खासियत आहे त्यांची। धाकलं सरकार आपल्यासारख्या गोरगरिबांसाठी एवढं काय काय करतात, पण कधी त्याचा गाजावाजा करत नाहीत। त्यांचे लय उपकार झालेत बघा। आपल्या संख्येने हे सगळं बघितलं ना, उड्याच मारायला लागल बघा। होय, त्याला लय आनंद होईल बघ। आणि आता धाकलं सरकार म्हणतील तसंच करू, काय तक्रार बिक्रार करायची नाही। हा मग काय तर। हे बघ, अगे कमले, हे काय बघत बसलीस? हे बघ, नवीन करकरीत नोटा। तुम्ही आणि इथं? हा मग यावं लागलं। आता काय काम काढलं तुम्ही? आमचं तुमच्याकडे एकच काम, काय? त्या मास्तरीन बाई विरुद्ध पोलिसात तक्रार करायची। ही घ्या रोकड आणि लागायचं कामाला। घ्या। अच्छा, अजून पाहिजेत वय? मग असं सांगायचं, लाजायचं कशा पाहिजे? थांबा, हे घ्या। आणि हा, आजच्याच काम झालं पाहिजे बरं का, कळलं काय? विद्या, अगं किती वेळ? आले 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 हा तयार। फळं आणि सुकामेवा वगैरे सगळं लिहिलंय, नीट सामान आणा हा सगळं। आणि हे काय? लहान मुलांचे पोस्टर्स? हो, छान हसरी प्रसन्न अशी लहान मुलांचे फोटो घेऊन यात हा। आणतो। आपण ना घरामध्ये लावूयात ते सगळे चित्र, अक्षराला बरं वाटेल ना। ती आनंदी राहावी, प्रसन्न राहावी, यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवंय हो। शाळेतही सगळं तणावाचं वातावरण आहे, घरी आल्यानंतर तरी तिला छान वातावरण पाहिजे, हो की नाही? बघा ना, या दिवसांमध्ये खरं तर तिला नवऱ्याच्या आधाराची गरज आहे, त्यांच्या इमोशनल आधाराची फार आवश्यकता आहे तिला, आणि याच काळात भांडलेत दोघं जण। जाऊ दे विद्या, अगं आपण ना सारखे सारखे तिच्या समोर हे भांडणाचे विषय नको काढायला। काय होतंय, ती सारखा त्याचाच विचार करत बसते। आपण घरातले विषयच बदलू, म्हणजे घरातलं वातावरण पण बदलेल, कळलं का? खरंय खरंय, मलाही तेच वाटतंय। आपणही तेच तेच बोललो ना तर घरात सगळं तणावाचं वातावरण होतं। असंही आता सगळं
देवावरच सोडलंय मी. जे तिच्या नशिबात असेल ना ते होईल. जे काही होईल ना ते सगळं चांगलं होऊ दे एवढीच प्रार्थना आहे हो माझी. विद्या, अगं नको काळजी करूस, सगळं चांगलं होईल. हं? चल येतो मी. कोण? काय म्हटलं स्वतः दुर्गेश्वरी मॅडमनी? त्यांनी मला आणि माझ्या आई वडिलांना दम दिला. त्यांनी सांगितलं होतं की त्या सांगतील तसं करायचं, आणि नाही केलं तर त्या आम्हाला कोल्हापुरात राहू देणार नाही असं म्हणाल्या. आणि माझ्या आई बाबांना पण कामावरनं काढून टाकतील असं म्हणाल्या. एवढं सगळं केलं त्यांनी? हो, फक्त आम्ही तुमचं नाव घ्यावं म्हणून. मी आणि माझे आई बाबा खूप घाबरलो मॅडम, कारण आमचं हातावरचं पोट आहे. काम नसलं तर पैसे कुठून येणार, म्हणून आई बाबा एक काम करायला तयार झाले. तुम्ही मला मारलं याचं नाटक केलं मी, खोटं बोललो मी मॅडम. मला माफ करा मॅडम, चुकलं माझं. संकेत, शांत हो, रडू नकोस. हा, तुझी काहीच चूक नाही यामध्ये, तू नको सॉरी म्हणूस. चूक कशी नाही मॅडम, त्यांनी जे सांगितलं ते मी केलं ना. नाही बाळा, तू तू तुझ्या परिस्थितीमुळे केलं, हो की नाही? हो, पण तुम्ही आम्हाला शिकवलंय ना की कोणतीही परिस्थिती समोर आली तर घाबरायचं नाही, सामोरं जायचं, खोटेपणा करायचा नाही, खरं वागायचं. पण मी खरं नाही वागलो मॅडम. घाबरलो आणि खोटं बोललो मॅडम. त्यावेळी काही सुचतच नव्हतं आम्हाला. दुर्गेश्वरी मॅडमनी जे जे सांगितलं ते आम्ही केलं. त्याशिवाय दुसरं काही पर्यायच दिसत नव्हतं. माफ करा आम्हाला. संकेत, तू रडू नकोस. हा, रडू नकोस बाळा, तुझी काहीच चूक नाही यामध्ये, हो की नाही? तू घाबरू नकोस आणि अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर, कळलं तुला? संकेत, माझं एक काम करशील आता फक्त? काय काय म्हण? हे बघ, तू आता मला जे काही सांगितलंयस ते सगळ्यांसमोर सांगशील? संकेत, तू घाबरू नकोस, आता मी आहे तुझ्या बरोबर. खरं सांगशील तू? नाही मॅडम, मी हे सगळ्यांसमोर नाही सांगू शकत. मी जर बाहेर सांगितलं तर दुर्गेश्वरी मॅडम आमच्यावरती खूप चिडतील, मला खूप ओरडतील, ते आम्हाला गावाबाहेर काढतील मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी समजू शकते. हां, तू रडू नकोस. ठीक आहे, नको सांगूस तू सगळ्यांसमोर. थँक्यू मॅडम. मॅडम, मी हे तुम्हाला सांगितलं त्यांना प्लीज कळू नका देऊ मॅडम, नाहीतर मग ते माझी शाळा बंद करतील मॅडम. त्याची काळजी तू नको करूस बाळा, काही झालं तरी तुझी शाळा नाही बंद होऊ देणार. थँक्यू मॅडम. ठीक आहे, काही काळजी करू नकोस. डोळे पुस बघू आधी. जा आणि वर्गात जा, तुझा तास मिस. जा. थँक्यू मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.